नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पुण्यातील समाधान चौक परिसरामध्ये भला मोठा खड्डा पडल्याची घटना घडली आहे। सिटी पोस्ट इमारतीच्या आवारामध्ये हा खड्डा पडलेला आहे। रस्त्याला भगदाड पडल्यामुळे ट्रक खड्ड्यामध्ये पडला। पुणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आता दाखल झाले। खड्डा इतका मोठा होता की यामध्ये हा ट्रक जो आहे तो पडलेला आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, हा ट्रक पूर्णपणे या खड्ड्यामध्ये कोसळलेला दिसतोय। निश्चितच ज्या पद्धतीने पुण्यातल्या या सिटी पोस्ट परिसरातलं जे आवार आहे त्या ठिकाणी हा ट्रक लावण्यात आला होता आणि पार्किंग केलेला ट्रक अचानकपणे रस्त्यात खचल्यामुळे तो पूर्णपणे हा खड्ड्यात ट्रक गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पाहू शकतो हा ट्रक आता वरती काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत, मात्र अद्यापही हा ट्रक वरती काढला जात नाही कारण खड्डा असा मोठा खड्डा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि अचानकपणे अशा पद्धतीचा खड्डा नेमका का पडला या संदर्भातलं अजूनही कारण समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने या भला मोठ्या खड्ड्यामध्ये हा ट्रक पूर्णपणे खड्ड्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी नाहीये। मात्र आता हा खड्डा किंवा हा ट्रक आता बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करतायत। त्या ठिकाणी बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आता जमा झालेली आहे आणि या सगळ्या घटनेमुळे नेमकं काय कारण या घटनेला असू शकतं याचा सुद्धा शोध आता पालिका प्रशासनाकडून घेतला जातोय। धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर ही विहीर नाही तर रस्त्यामध्ये पडलेला हा भगदाड आहे आणि त्यामध्ये पडलेला हा ट्रक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।